70 फूट रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून मोबाईल चोरण्याचं प्रमाण वाढलंय। आज बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास भाजी मंडईत खरेदीला आलेल्या एका ग्राहकाला दोन्ही बाजूनी कडे करून हातातील कापलेल्या पिशवीच्या साह्यानं मोबाईल चोरत असताना ग्राहकानं आरोपीला मोठ्या शिताफीनं पकडून पोलिसांच्या हवाली केलं। गेल्या काही दिवसांपासून गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोर होण्याचं प्रमाण वाढलंय। याबाबत पोलीस आपल्या पद्धतीनं तपास करत असतानाच आज सकाळी 70 फूट रस्त्यावर मोबाईल चोरत असताना ग्राहकाने चोरट्याला पकडल्यानंतर हे दोन चोरटे गेल्या काही दिवसापासून या भागात अशा पद्धतीनं चोरी करतायत हे सिद्ध झालंय। या मोबाईल चोरणाऱ्या दोन संशयित चोरट्यांना बुधवारी नागरिकांनी गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या ताब्यात दिलं। चोरटे हे कर्नाटकातील रहिवासी आहेत। चोरट्यांनी सोलापुरात येऊन चोरी करायचं आणि आपल्या गावाकडे जायचं, त्यामुळे चोरट्यांचा सुगावा लागत नव्हता। चोरटे चोरी करताना अगदी टापटीप मध्ये स्टार्च कपडे घालून बाजारात जणू खरेदी करण्यासाठी चालूय या आविर्भावात वावरायचे। हातात पिशवी घेऊन बाजारात खरेदी करण्यासाठी आल्याचं त्यांचा रुबाब पाहून त्यांच्यावर कोणी संशय घेण्याचा प्रयत्न होत नव्हता। चोरटे हे मोबाईल असलेल्या ग्राहकाला हेरून दोन्ही दिशेने त्याला कव्हर करत तो भाजी घेण्यात व्यस्त असताना अलगत मोबाईल एकानं उचलून दुसऱ्याला द्यायचा। घेतलेला आरोपी जेणेकरून पळ काढत असल्यानं चोरटा सापडत नव्हता, पण बुधवारी ग्राहकांच्या सतर्कतेमुळे मोबाईल चोरटे सापडले। या भागातील अनेकांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात गेल्या शनिवारी या चोरट्यातील चोराची छबी व हालचाल सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील छबीचे निरीक्षण करताना चोरटे हे सोलापूरचे नसून अन्य शहरातील असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्या पद्धतीने तपासाला सुरुवात केली, पण चोरट्याचा सुगावा लागत नव्हता। कर्नाटकातील असल्यानं ते चोरटे चोरी करून पसार व्हायचे। वरिष्ठांच्या आदेशानुसार आता या चोरीच्या तपासाला गती दिली आहे आणि गर्दी आणि दुकानातील मोबाईल हातचलाकीनं चोरी करणाऱ्या या दोघा चोरट्यांना ताब्यात घेतल्यानं त्यांच्याकडून आणखी कोणकोणते गुन्हे उघडकीस येतील हे पाहावं लागेल। या चोराकडून या मोबाईल चोरीसह अन्य कोणत्या घटनेत याचा सहभाग आहे याचा तपास पोलीस करतात। बुधवारी चोरीच्या तपासासाठी या चोरट्यांना 70 फुटाजवळील घटनास्थळी पकडून ठेवल्यानंतर बागेंची गर्दी झाली होती। पोलीस तपासात आणखी काय मिळतं हे पाहावं लागेल। एएन ज्युनियर कॉलेज सायन्स कॉमर्स अँड आर्ट्स सोलापूर संस्थापक सचिव प्राचार्य अन्नलदास नागेश सर यांचा 18 वर्षाचा यशस्वी अनुभव। 11वी 12वी प्रवेश श्री गुरुविद्या एज्युकेशन सोसायटी सोलापूर संचलित एएन ज्युनियर कॉलेज सोलापूर। यामध्ये प्रवेश म्हणजे हमखास यशाचा मार्ग निश्चित। कॉलेजची वैशिष्ट्ये: प्रशस्त इमारत, नैसर्गिक वातावरण, प्रशिक्षित शिक्षक वर्ग, वार्षिक स्नेह संमेलन व शैक्षणिक सहल, भव्य प्लेग्राउंड, शारीरिक बौद्धिक व सामाजिक वर्ग, क्रीडा स्पर्धांसह वैयक्तिक लक्ष। एएन कॉलेज ओम अवंती नगर इस्कॉन मंदिराजवळ कुंभारी सोलापूर। संपर्क 93 70 77 42 77।